या सुंदर अप्रतिम अशा कार्यक्रमाला समोर घेऊन जाऊया. आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर उल्हास पाटील सरांच्या मनोगताने श्री हिम्मतरावजी मावस्कर सर आणि मॅडम, ज्यांच्या समोर माझी भाषण करण्याची हिंमत नाही, पण गुरु त्यांच्या समोर आपल्याशी इंट्रोड्यूस करतो असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर वेद प्रकाश मिश्राजी, आदरणीय या शहराच्या पहिल्या नागरिक मंगलाताई पुरेकर, आमच्या नेत्या डॉक्टरांच्या नेत्या भावी आयएमएच्या अध्यक्षा मॅडम मंजुश्री गिरी, उपस्थित मंजुषा गिरी, उपस्थित नांदुरकर परिवार आणि त्यांच्या कुटुंबातील आमचे 35-30 वर्षापासूनचे संबंध असलेले रीतींची आई सुषमाताई, आदरणीय महाराज डॉक्टर शुद्धाश्री गाडेकर महाराज, आदरणीय डॉक्टर अजितजी, आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र गोटी, या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आयएमएचे सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी डॉक्टर राजेंद्र गोटी, डॉक्टर संदीप, डॉक्टर सरिता, उपस्थित सारे आयएमएचे सन्माननीय सदस्य डॉक्टर अरविंद कोलते आणि बंधुआने वगैरे, डॉक्टर हिम्मतराव मावस्कर सर यांचं मार्गदर्शन आमच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षीची कन्व्होकेशनची बॅच होती, अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांचं झालेलं आहे आणि 200वा विद्यार्थी पुरस्कार घेईपर्यंत ते त्या ठिकाणी उभे होते. एवढा त्यांचा प्रचंड असा स्टॅमिना आहे. त्यांचं मार्गदर्शन हे आत्ताच्या वैद्यकीय क्षेत्राच्या पिढीला फार गरजेचं आहे. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अशी म्हणून त्याचं मान्यता आहे. फार कमी डॉक्टरांना ही मान्यता असते आणि ही मान्यता मिळण्याचं प्रमाण म्हणजे इंटरनॅशनल जर्नल लॅन्सेट मध्ये संपूर्ण चारही बाजूने किंवा 360 डिग्रीतून त्यांच्या लेखाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षण होऊन त्यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली, ही या आमच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. जसं आधीच्या वक्त्याने सांगितलं की 400-450 रुपयामध्ये MBBS होत होतो, त्यावेळेस अतिशय कठीण अशा हार्डशिप मधून डॉक्टरांनी त्यांचं शिक्षण घेतलं. मला वाटतं त्यांचं गावाचं नाव कुठे, त्या गावाची लोकसंख्या 500, आमच्या याच्यात मतदानाचा बुथही नाही. त्यामुळे अशा गावामध्ये डॉक्टरांचा जन्म झाला, शिक्षण घेतलं आणि ज्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी सुद्धा MD झालो, पण त्यांच्या पायाची सुद्धा आम्हाला नाही, अशा PG मेडिकल कॉलेजच्या मध्ये त्यांनी शिक्षण MDचं घेतलं. या सर्व दृष्टीने आज नांदुरा आयएमएचं खरा करून मनापासून अभिनंदन करेल. तितका कोहेसिव्हनेस जास्त असतो. जास्त बुद्धिमंत एकत्र आल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरती काय होतं ते वेदप्रकाश मिश्रला माहिती आहे.
पण त्या सगळ्यांना एकाच माळेमध्ये गोठवून ठेवण्याची क्षमता आदरणीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रांना आहे. नंतर साहजिकच त्यांचे पदस्पर्श करावे अशी ही महान व्यक्ती आज कार्यक्रमाला. मला माहिती नव्हतं की साहेब येतील, पण छोट्या छोट्या IMA इतकं एनकरेज करण्याचं काम ते करतात, त्यामुळे त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. हा लढा IMAचा, हा लढा आपल्या डॉक्टरांच्या दृष्टीने संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक रुग्णाच्या दृष्टीने किती महत्वाचा, याचा मोठा अभ्यास, याचं अतिशय मंत्रालयामध्ये किंवा त्या कन्सल्ट अथॉरिटीकडे प्रभावीपणे आपल्या सगळ्या डॉक्टरांची बाजू, आपल्या पेशंटच्या दृष्टीने काय हिताचं आहे ते एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना आपण, ज्यामध्ये मी सांगतो त्यांना की आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले घटनातज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातले समाज सुधारक, वैद्यकीय क्षेत्रातले एक सोशल रिफॉर्मर म्हणून सुद्धा मी त्यांच्याकडे बघतो. आणि या निमित्ताने त्यांची भेट झाली. खरोखरच सरांचा सत्कार इथं होतोय. सरांनी आधी त्यांचं या ठिकाणी सर्पदंश आणि स्कॉर्पियन स्टिंग यावरचं त्यांचं भाषण झालेलं आहे, त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. आणि त्याबरोबर जो प्रत्येक गावामध्ये फार मोठा प्रश्न असायचा, त्या प्रश्नामध्ये जे 40-50% मॉर्टॅलिटी असायची, म्हणजे साप चावला, विंचू चावला, साप चावल्यानंतर, विषारी साप चावल्यानंतर किंवा विंचू चावल्यानंतर गावातल्या कुठल्या तरी एका मंदिरामध्ये जाऊन तो उतरायची पद्धत होती. 100तले 40 मरत होते. पण या महान व्यक्तीने 100तला फक्त एकच, कमीत कमी एकच मरू दिलेला आहे, मॉर्टॅलिटी आहे, असं मोठं संशोधन त्यांच्या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून प्राझोसिन नावाचं औषध, ज्या औषधामध्ये जो काही निमोनिया होतो, जो काही फुफ्फुसामध्ये पाणी भरतं, इन्फेक्शन होऊन जातं ताबडतोब, ते ताबडतोब ड्रॅमॅटिकली कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयोग केला आणि मोठं संशोधन केलं. त्याबद्दल सुद्धा या भारत देशात नव्हे तर जगामध्ये त्यांचा गौरव होण्यासारखाच आहे. पण इतका मोठा त्यांचा रिसर्च, पद्मश्री पुरस्कार आणि जागतिक स्तराचे पुरस्कार, राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार, महाराष्ट्राचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्यानंतर सरांकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हंबलनेस किती असावा. याबद्दल खरोखरच सरांकडे बघितल्यानंतर खूप याचा एक आदर्श मनापासून वाटतं. म्हणून यश, लर्नेड पीपल तर खूप असतात, पण लर्नेड पीपलच्या बरोबर जे व्यक्ती, जे डॉक्टर हे काहीतरी सक्सेसफुल होतात. लर्नेड असल्यानंतर आणि सक्सेस असल्यानंतर यामध्ये फरक आहे. पण सक्सेसिव्ह माणसं जी असतात ते संशोधनात्मक वृत्ती करतात आणि ही संशोधनात्मक वृत्ती सरांची निश्चितचपणे समाजाला उपयुक्त झालेली आहे. या निमित्तानं मला 5 मिनिट दिले आहेत. 5 मिनिट संपत आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण अतिशय विनम्र विनंती लिहिली आहे. सविता आहे ना आमची दवंगेताई सविता, की आपल्यापैकी सर गुरु, आपल्यापैकी प्रत्येक जण एका वाक्यात 100 वाक्याचा इम्पॅक्ट तयार करणारा वक्ता असल्यामुळे आपली वेळ सांभाळावी. त्यामुळे तुम्ही फारच म्हणजे म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांचं मनोपासून अभिनंदन करतो. इतका ग्रँड प्रोग्राम, इतक्या भव्य हॉलमध्ये हा हॉल बघून बघितल्यानंतर खरोखर ताई तुमचं अभिनंदन करतो. इथूनच आमचं रावेर लोकसभेचं द्वार आहे आणि या द्वारामध्ये आपला दर्शन, आपला सपोर्ट, आपला लीड घेतल्याशिवाय कोणी उमेदवार निवडून येऊ शकत नाही. म्हणून सुद्धा आपलं या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन करतो. पुनश्च हिम्मतराव बाविस्करांच्या आणि मॅडमचा पदस्पर्श करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपलं आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असते. आपल्या संस्थेच्या बळावर आम्ही मोठमोठी शिबिरं इथं राबवत असतो, ज्यामध्ये मोफत हृदय विकार शस्त्रक्रिया सारख्या शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येत असतात. यानंतर सौ मंगलाताई मुरेकर